ओके, आश्चर्या फेसबुक लाईव्ह सुरू झालं, सुरू करते. सर्वांना सविनय जय भारत. मिशन माणुसकी संचलित माणुसकीची शाळा यांच्याद्वारे आयोजित स्मृतिशेष सदाशिवराव नारनवरे यांच्या स्मृती दिना प्रित्यर्थ मरणानंतर राहशील जगी या कर्मरूपाने उरून या कार्यक्रमात मी आश्चर्या आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी नव्हे तर भावसुमनांनी हार्दिक स्वागत करते. सुरुवातीला म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आपण सदाशिवरावांच्या कवितेने सुरुवात करणार आहोत आणि ज्या कवितेच्या ओळ आपण कार्यक्रमाचा टायटल म्हणून सिलेक्ट केलेला आहे ती कविता आपल्या समोर तेजस्विनी उके गजभिये या सादर करणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कविता सादर करावी. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, येतोय. सुरू करा तुम्ही. जय भारत सगळ्यांना. मी लोकशाहीर सदाशिवराव नारनवरे यांनी लिहिलेली कविता सादर करत आहे. सतधम्माची सांगड बांधुनी जा भव सागर तिरून मरणानंतर राहशील जहिया कर्मरूपाने उरून. देह अनित्य नश्वर हा परिवर्तनशील जन्म जरा व्याधी यासी मृत्यू आहे अटळ. वैभव सुखा होशील पारखा प्रिय जना दूर करून मरणानंतर राहशील जगिया कर्मरूपाने उरून. इच्छे विरहित काही घडले तर येत असे तिरस्कार. द्वेष हा जनक क्रोधाचा वाढवितो वैर. अक्रोधाने क्रोधाला जिंकी द्वेष मल साफ करून मरणानंतर राशील जगिया कर्मरूपाने उरून. आप परयाचे हित साधने हीच असे जनसेवा. जनाचे मन सन्मार्गी लावणे हाच परमार्थिक ठेवा. हे सदानंद स्तुती आणि निंदा नको पाहुरे फिरून मरणानंतर राहशील जगिया कर्मरूपाने उरून. जय भारत सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच तेजस्विनीजी. हे गीत जे आहे ते लोकशाहीर सदाशिव नारनवरे यांनी लिहिलेलं आहे आणि या गीतात लिहिलेल्या ओळींप्रमाणे सदाशिवराव या हयात नसले तरीही त्यांचे विचार, त्यांची ध्येयनिष्ठा, त्यांनी चळवळीसाठी जे आपलं आयुष्य समर्पित केलं ती समर्पणाची भावना, त्यांचे शब्द आणि त्यांचे मौल्यवान विचार हे आजही उरलेले आहेत. केवळ उरलेले नव्हे तर ते आजही जिवंत आहेत. कवी सुरेश भट म्हणतात, काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी. राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी. चला तर आपण सदाशिवरावांचे जीवन गाणे ऐकूया, पाहूया त्यांच्या जीवन प्रवासावरील एक चित्रफित. स्मृतिशेष लोकशाहीर सदाशिवजी नारनवरे यांचा जन्म टेंभुर्डोह या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण वर्ग 2री पर्यंत झाले, परंतु आपली तल्लख बुद्धी, चौकस स्वभाव आणि अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे ते होते.
आपल्या काव्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेडेगावात जाऊन पायी प्रवास करून जनतेला जागृत करण्याचा अथक प्रयत्न केला. आपल्या युवा अवस्थेत त्यांनी तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यानंतर त्यांनी कला पथक तयार केले आणि त्याद्वारे त्यांनी भरपूर असा प्रचार व प्रसार केला. त्यांचे कला पथकाचे जवळपास 50 ते 52 संच होते. डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षे इतके होते. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर ते टेंभुर्डोह या मूळ गावातून नागपूरला नोकरी करिता आले आणि स्थायिक झाले. प्रबोधनाची आवड व जिद्द आणि चिकित्सक व कुशाग्र बुद्धी त्यांची दम खाईना. अशातच त्यांची काव्य लेखनाकडे लेखणी वळली आणि त्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यावर अनेक अभंग, गीते, पदे, ओव्या, दोहे, धुमाळ्या, कहाण्या यावर भरपूर लिखाण केले. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई, छत्रपती शाहू महाराज अशा अनेक महात्म्यांचे विचार व त्यांची कार्ये सर्वांसमोर काव्याच्या रूपाने उपलब्ध करून दिली. त्यांनी निचिरेन बुद्धिझम, शून्यवाद, विशुद्धी मार्ग, संपूर्ण त्रिपिटक, त्याचबरोबर आंबेडकरी साहित्य आणि अनेक महापुरुषांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. प्रत्येक विषयाच्या तळाशी जाऊन ते भजन व ओव्या वगैरे सादर करायचे. शाहीर सदाशिवराव नारनवरे यांनी आपल्या आयुष्याची जवळपास 50 वर्षे या चळवळीसाठी वेचली, समर्पित केली. त्यांनी जवळपास 300 ते 350 गावात प्रचार केला. त्यांनी निर्माण केलेले अनेक संच, भजन मंडळ आजही गावागावात प्रचाराचे कार्य करीत आहेत. अशा या महान लोकशाहिराला आमचा मानाचा मुजरा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. याप्रमाणेच सदाशिवराव हे करते शाहीर आणि कवी होते. कवीच नाही तर तेच एक संशोधक, विचारवंत देखील होते. 15 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचं निधन झालं. आणि राहिले ते फक्त त्यांचे विचार आणि आठवणी. त्यांच्या आठवणी आजही, त्यांच्या आठवणींनी अनेकांची मनं भावुक होतात, भरून येतात. मृत्यू, खरोखरच मृत्यू ही किती विचित्र घटना आहे, नाही का? म्हणजे आपण आयुष्यभर ज्या खस्ता खातो, जे काही कमावतो, त्यातलं काहीच आपण घेऊन जाऊ शकत नाही. इतकी विचित्र गोष्ट असते मृत्यू. आणि अशा वेळी मला ययाती कादंबरीत लिहिलेले वि. स. खांडेकर यांचे काही वाक्य आठवतात. ते असे: मृत्यू हा जीवन मात्राला जितका प्रिय, जितका अप्रिय, तितकाच अपरिहार्य देखील आहे. तो सृष्टी चक्राचा जन्मा इतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस कोमल पालवी जशी निसर्गाची लीला आहे, तशीच शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा निसर्गाचीच क्रीडा आहे. या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिलं पाहिजे. उदयास्त, ग्रीष्म वर्षा, प्रकाश छाया, दिवस रात्र, स्त्री पुरुष, सुख दुःख, शरीर आणि मन, त्याचबरोबर जन्म आणि मृत्यू, या सर्व अभेद्य जोड्या आहेत. जीवनाचं हे द्वंद्वात्मक व्यक्त स्वरूप आहे. या सर्व आडव्या उभ्या धाग्यांनीच निसर्ग या विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्र विणीत असते. ही वस्त्र विणताना ज्या चळवळीसाठी सदाशिवरावांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, ती चळवळ खरंच फक्त सदाशिवरावांना आठवून पुढे जाणार आहे का?
त्यांच्या विचारांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात जर आपण घेतले तरच आपण ती चळवळ पुढे नेऊ शकतो. यासाठीच आजच्या कार्यक्रमाचा विषय परिवर्तनवादी चळवळीत शाहिरांची भूमिका असा ठेवण्यात आलेला आहे. त्यामागचं हे कारण आहे. तर आजच्या कार्यक्रमाला आलेले आपण सारे सुजाण भाविक चला मग जाणून घेऊ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पण विवेचन करण्यासाठी मी माझ्या वडिलांसारखे दादा आदरणीय आनंद दादा नांगरे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक पर विवेचन करावं. आदरणीय आनंद दादा. जय भारत. स्मृतिशेष लोकशाहीर सदाशिवजी नारनवरे यांचा स्मृती दिन आपण साजरा करतोय. खरंच आश्चर्य, आता जी बोलले ते प्रत्येक शब्द मनात आम्ही साठवून ठेवलेत. म्हटलं जातं ना की जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. आलेला व्यक्ती हा जाणारच आहे, पण तो पुरून उरतो तो त्याच्या कृतीतून, त्याच्या कर्मातून, त्याच्या विचारातून. आणि याच्याशी जुळणार किती सुंदर असं हे काव्य आहे. मरणानंतर राहशील जगी या कर्मरूपाने उरू. आज आपण पाहतो 100, 150, 200, 500, 1000 वर्षापूर्वीचे पण जे विचारवंत ते विचाराने आजही आपल्या मनामध्ये जिवंत आहेत, कर्मरूपाने जिवंत आहेत. तर अशा ह्या कर्मयोगाचा हा स्मृती दिन आहे. खरं तर माणूस कुठे जन्माला आला, किती शिकला, त्याच्याकडे किती लौकिक अर्थाने डिग्र्या होत्या, याच्यापेक्षा विचार कोणत्या प्रकारचे तो व्यक्ती करत होता हे महत्त्वाचं. आणि मला वाटतं सदाशिवजी यांचं जे आपण विचारांचं पाहिलं तर आंबेडकरवादी किंवा आपण ज्याला तथागतांचे विचार आपण म्हणतो, परिवर्तनवादी विचारांनी एक असा झपाटून गेलेला तरुण की सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचायला निघालेल्या अशा ह्या तरुणाच्या गाथा आहे असं म्हणायला पाहिजे. खरं तर त्यांच्या काव्य आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर किती प्रकारे त्यांनी लेखन केलेलं आहे. हे लेखन करताना आपली प्रतिभा किंवा मला पुरस्कार मिळतील ह्याचा गंधही नाहीये. म्हणजे ते लिहिलेलं मला फक्त आणि फक्त लोकांच्या मनात रुजवायचं आहे, तो विचार रुजवायचा आहे आणि काहीतरी नवीन असं समाजामध्ये घडवायचं आहे. आणि प्रेरित झालेले जे पूर्वीचे सगळे काही व्यक्तिमत्व होती त्याच्यामध्ये सदाशिवराव होते असं म्हणावं लागेल. खरं तर आपण म्हणतो बुद्ध आणि त्याचा धम्म आपण वाचतो, पण तो वाचलेलं ते लेखन शब्दातलं ते जे सगळं सार आहे ते काव्यात्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला जातो ना, तेव्हा ते अमर त्या होतं. आपण जर आपल्या शाहिरांची, कलावंतांची, लोककलांची जर पार्श्वभूमी पाहिली तर एकीकडे तलवारीने क्रांती घडलेलीच आहे, पण तलवारीच्याही बरोबरीने क्रांती घडवली आहे ती लेखणीने. फक्त लेखणी नाही तर त्या लेखणीला आपल्या लोककलांचा जो मिळालेला साज आहे तो आपण अगदी पाहण्यासारखा आहे. कारण आपण जर पाहतो की मोठमोठे ग्रंथ लिहून जे साध्य होत नाही ते अगदी लहान लहान कवनातून त्या लोककलावंतांनी समाजामध्ये रुजवलेलं आपण पाहतोय. लोककलेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. लोकांची भाषा, लोकांचे विचार, लोकांना आवडेल, रुचेल अशा पद्धतीने मांडलेलं हे जे असल्यामुळे त्याला एक मातीचा गंध असायचा आणि म्हणून लोकांच्या ते हृदयापर्यंत झिरपायचं. अत्यंत अवघड विषय आपल्या ह्या सगळ्या कलावंतांनी घरोघरी खेडोपाडी पोहोचवले ते ह्या लोककलातून. आणि म्हणूनच सदाशिव आमचा जेव्हा मी आता फिल्म पाहिली तेव्हा लक्षात आलं की बघा ना की त्या काळात 50 कलापथकाचे संच करणं हा ध्येय वेडा म्हणजे असं आहे. वेडी लोकच असं करू शकतात. ज्याच्यामध्ये आपले दादा संभाजी दादा भगत आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी अशी आता नावं आपल्याकडे आता जे पाहुणे म्हणून आलेले गणेशजी चंदनशिवे म्हणजे बघा मला गणेशजींचा आज मी त्यांना पाहताना मला इतका आनंद झाला की हा आपल्या मातीतला माझा कलावंत आहे. त्याला त्याच्या प्रत्येक शब्दाला माझ्या घरातला माझ्या आईच्या पदराचा सुगंध आहे. हा जो आहे हा आपलेपणा आहे तो त्यांच्या विचारातून त्यांच्या त्या शब्दातून झिरपणार आहे.
त्यांच्या आवाजाच्या ते जे जेव्हा वीर रसातून उभे राहतात तेव्हा आपल्या हातातही तलवार घ्यावी अशी शक्ती येते. पण जेव्हा त्यांच्या काव्यातून अश्रू उगळतात तेव्हा मोठमोठी दगडांसारखी हृदय सुद्धा पागळून जातात. आता साधंच उदाहरण घ्यायचं तर आपल्या दादांचं घ्या ना. त्यांचं जेव्हा पहिल्यांदा माणूस मारायला मी ऐकलं तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला होता. असं असं वाटलं म्हणजे काय ते त्या शब्दांमध्ये ना म्हणजे आपण काय म्हणूया तथागतांची करुणा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या समतेचा विचार आहे. त्याच्यामध्ये एक आग आहे, पण ती आग अशी आहे की ती आपल्याला भस्म करत नाही. ती आपल्याला चेतवते, विचार करायला लावते. हे जे शाहिरांचं जे सामर्थ्य आहे, हे हे आपल्याला मान्य करावं लागेल. समाज परिवर्तनामध्ये ह्या लोककलावंतांचा जो एवढा मोठा सहभाग आहे, आपण नेहमी त्यांच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम मला अत्यंत भावला. ह्या सगळ्या कलावंतांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ज्या ज्ञात अज्ञात सगळे जे शाहीर लोककलावंत त्यांना अत्यंत प्रेमाने आदरपूर्ण असा मी प्रणाम करतो आणि पुढची सूत्र मी आश्चर्याच्या ताब्यात देतो. धन्यवाद आनंद दादा. आणि खरोखरच शाहिरांची भूमिका आणि शाहिरांचे विचार खरं तर आजच्या कार्यक्रमाचा विषय हा भविष्याच्या दृष्टीने ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे परिवर्तनवादी चळवळ जी आधी झाली त्या शाहिरांची काय भूमिका होती आणि त्या अनुषंगाने मग पुढे जी चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे ही परिवर्तनवादी चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. तर जे नवीन शाहीर आहेत नवशाहीर आहेत त्यांची काय भूमिका आहे या चळवळीत हा आजचा विषय मला खूप महत्वाचा वाटतो आणि त्या विषयाचं महत्व तुम्ही तुमच्या विवेचनातून सांगितलं आहे. खूप धन्यवाद. सदाशिवराव म्हणतात की स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व कल्याणकारक हे नीती तत्व सुखी कराया मानवी जीवित्व भीमरायांनी प्रतिपादित. तर संविधानातील ही जी नीती तत्वे आहेत ज्यावर संविधानाचा जो गाभा आहे ज्यावर संपूर्ण देश चालतो तर हे जे बाह्य नीती तत्व आपल्याला दिसत आहेत ते केवळ बाह्य नीती तत्व नाही तर ते आंतरिक नीती तत्व सुद्धा आहे. आणि ही जी नीती तत्व संविधानात सांगितलेली आहेत त्याच नीती तत्वांवर आधारित स्वलिखित काव्य आपल्या मिशन माणुसकी संचलित माणुसकीची शाळा इथले माणुसकीच्या महिला दूत ज्या आहेत त्या आपलं स्वलिखित काव्य या मूल्यांवर आधारित असलेलं सादर करतायत. आदरणीय शालिनीताई अवचर, माननीय मालाताई मेश्राम, माननीय अनिताताई कांबळे आणि माननीय छायाताई शिरसाट या लोकांनी ते काव्य रचलेलं आहे. तर मी शिवाजी मामांना विनंती करते की त्यांनी सादर करावं. सुचित्रा अहिरे, कृपया स्क्रीन नका शेअर करू. सुचित्रा अहिरे. सुचित्रा अहिरे. ते येऊन गेले असतील. त्यांनी स्क्रीन शेअर केली का? जय भारत सर्वांना. मी माला मेश्राम नेरूळ आपणासमोर एक स्वलिखित कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे स्वातंत्र्य. 75 वर्ष झाली आहे. 75 वर्ष झाली आहे. खरंच आपण मानव म्हणून स्वतंत्र आहोत का? आज समाज भरकटला आहे. आज समाज भरकटला आहे. पारतंत्र्य होतो तेव्हाही भोगल्या अपार यातना. पारतंत्र्य होतो तेव्हाही भोगल्या अपार यातना. आज स्वातंत्र्य असूनही माणसाची हरवली आहे चेतना. स्वातंत्र्य मिळाला पण मिटला नाही विषमतेचा भेदभाव. स्वातंत्र्य मिळाला पण मिटला नाही विषमतेचा भेदभाव. कृतीत अजून आणले नाही स्वातंत्र्य समता बंधुभाव. एवढं होते. आज पण स्त्री सुरक्षित नाही. देशात माजलाय भ्रष्टाचार.
आज पण स्त्री सुरक्षित नाही. देशात माजलाय भ्रष्टाचार, शिक्षण यंत्रणा ढेपाळली आहे, मुलं होत चालली बेरोजगार. आज वेळ आली आहे घरोघरी माणुसकीचे रोप लावायची. आज वेळ आली आहे घरोघरी माणुसकीचे रोप लावायची. सर्व धर्म आणि सहिष्णुता, सर्व धर्म आणि सहिष्णुता न्यायाचा स्तंभ उभा करायची. आज स्वातंत्र्याचे पुष्प फुलू द्या, समतेचे सुगंध पसरू द्या. आज स्वातंत्र्याचे पुष्प फुलू द्या, समतेचे सुगंध पसरू द्या. बंधुत्वाची बहरू द्या लतिका, बंधुत्वाची बहरू द्या लतिका. माणसाला माणसाची साथ असू द्या, माणसाला माणसाची साथ असू द्या. धन्यवाद. जय भारत सर्वांना. मी शालिनी किशोरराव सर नेहरू. मी एक कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आहे समता. सन 1949 भारताला मिळाले संविधानाचे वरदान. सन 1949 भारताला मिळाले संविधानाचे वरदान. सहिष्णुतेच्या भावनेने मिळाले सगळ्यांना अधिकार. संविधानाने दिले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. संविधानाने दिले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्यातूनच साकारू आपण एकता. दर्जाची व संधीची समानता. त्यातूनच दिसते राष्ट्राची एकता व एकात्मता. भेदभाव विसरून समतेने वागूया. विचार, अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धेची ग्वाही देऊया. स्त्री पुरुष समानतेची संकल्पना आली उदयास. स्त्री पुरुष समानतेची संकल्पना आली उदयास. माणूस म्हणून जगण्याचा मिळाला सर्वांना सन्मान. माणूस म्हणून जगण्याचा मिळाला सर्वांना सन्मान. गरीब श्रीमंत भेदभाव नसावा. गरीब श्रीमंत भेदभाव नसावा. माणुसकीचा ध्यास असावा. माणुसकीचा ध्यास असावा. संविधानाचा करून स्वीकार. संविधानाचा करून स्वीकार. समतेचा करू अंगीकार. समतेचा करू अंगीकार. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया. पुन्हा एकदा नवभारत घडवूया. पुन्हा एकदा नवभारत घडवूया. धन्यवाद. कवितेचं नाव आहे बंधुता. कवयित्री अनिताताई कांबळे. ज्या शाळेत शिकत होतो आम्ही संविधानाची तत्व, त्यातच होते समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. विद्येचे दान देता देता गुरुजी राहिले दीनवान, आणि मंदिरातील पुजारी मात्र झाला धनवान. शाळा मात्र अजूनही आहे पडक्या भिंतीची, पण त्या गरीब देशातील मंदिरे मात्र सोन्याची. विद्यालयासाठी कुणी इथे नाही भांडत, पण देवालयासाठी लढतात रक्त सांडत. ओसाड झाल्या शाळा, ज्ञानगंगा पडल्या कोरड्या. कल्पनेतील देव केला मोठा, जिवंत माणसा तू झालास पोरका. आता तरी सांभाळा, मनास आवरा, भावी पिढी सुसंस्कारित करूया. चिवट कोशातून बाहेर येऊया, रेशमासारखे मौल्यवान बनूया. हीच हाक देतो आम्ही विश्वबंधुत्वाची, करू दूर भावना वैरत्वाची. माणुसकीची शाळा देते हाक विश्वबंधुत्वाची, अखंड विश्वावरी ठेवू या कामना मैत्री भावनेची. जय भारत. जय भारत सर्वांना. मी डॉक्टर छाया शिरसाट, माणुसकीच्या शाळेची संवाददूत. मी आपणासमोर माझी स्वलिखित एक कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे न्याय. न्याय आहे समाजाचे एक अंग. न्याय आहे समाजाचे एक अंग. करू नका चुकीच्या गोष्टींचा चंग. न्याय समजून घेऊया आता तरी आपण, नैतिकदृष्ट्या जुळवूया सर्वांची मन. न्याय न्याय हा नैसर्गिक कायद्याचा आधार. न्याय हा मनुष्य स्वभावाचा विचार. मिळू द्या सर्वांना मालमत्ता, हक्क आणि अधिकार. ते प्राणप्रिय आमूचे संविधान. अन्यायी अत्याचारी हुंडाबळी व बलात्कार नका करू न्यायाचा खोडसळ बाजार. निपक्षपाती विचारांचा करूया युक्तिवाद. समान न्यायाचा देऊन सर्वांना सम अधिकार. शोषणविरहित समताधिष्ठित समाज. शोषणविरहित समताधिष्ठित समाज जो गुन्हेगारांवर करीतो लक्ष केंद्रित. सर्व मानव जातीच्या प्रश्नांचे साधूया हित.
बहुजन सुखाय समाज करूया निर्मित. नीतिनियमांचे करूनी सर्वांनी पालन, नीतिनियमांचे करूनी सर्वांनी पालन, न्यायाचे करू बहुआयामी संकलन, स्वातंत्र्य हक्क जबाबदारीची जाणीव ठेवून, संविधानाचा करूया सगळेच मिळून सन्मान. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता, न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता तीनही महान तत्वे आपल्या संविधानाने. जात धर्म प्रांत भाषा, जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण सारे, माणुसकीने फक्त आणि फक्त माणुसकीने. जय भारत. धन्यवाद. सुंदर कविता. पण काय हे फक्त शब्द होते? नाही, मला तरी हे फक्त शब्द वाटले नाही. ह्या होत्या भावना, ही होती जागरूकता आणि ही होती वैचारिक क्षमता. हे विचार ज्या महापुरुषांनी आपल्या मध्ये हे विचार पेरले, त्या विचार पेरण्यातूनच हे असं काव्यरूपी अंकुर फुटत आणि पुढे त्याचा मोठा मोठा कल्पवृक्ष होतो. तर आणि आमचे आदरणीय संभाजी दादा कायम म्हणत असतात की स्त्रिया जेव्हा एखाद्या चळवळीत सक्षम होतील किंवा चळवळीत पुढे येतील, आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चळवळीला जेव्हा स्त्रियांचा चेहरा मिळेल ना, तेव्हा ती चळवळ खऱ्या अर्थाने सफल होते आणि सफल व्हायला देखील वेळ लागत नाही. तर मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. यानंतर आपण मुख्य वक्त्यांच्या वक्तव्य विवेचनाकडे वळूया. तर मी सर्वात आधी मनोहर दुपारे काकाजी, त्यांना मनोहररावजी दुपारे यांचा परिचय थोडक्यात करून देते. म्हणजे हॅलो ऐश्वर्या, हा चंदन शिवे सर बोलतोय मी. माझं बोलणं करून घे, कारण मला खाली फ्लोअरवर जायचंय. ओके 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 सर, ओके. आहे की नाही? करून घ्या, लगेच करून घ्या. हा गणेश, ठीक आहे गणेश. गणेशचा परिचय द्या. गणेश चंदन शिवे सर हे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खूप स्वप्नवत गोष्ट होती त्यांच्याशी बोलणं, आणि ते कार्यक्रमाला आले. मी त्याबद्दल त्यांचे खूप आभारी नाही, पण त्यांच्या ऋणात राहू इच्छिते कायम. आणि दादांचे आभार मानते की त्यांनी बोलवलं. खरंच एक माणूस किती संघर्ष करून उंच शिखर गाठू शकतो, आणि संघर्षाची व्याख्या काय असते हे त्यांच्या चरित्रावरून आपल्याला कळतं, त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासावरून आपल्याला कळतं. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेली आहेत, पण जेव्हा आपण त्यांना म्हणतो की मला तुमच्या पुरस्कारांची यादी मिळेल का, तेव्हा ते अतिशय नम्रपणे म्हणतात की मी पुरस्कारांची यादी करत साठवत नाही. आणि हा खरंच एक नम्रपणा आहे. आणि अशी माणसं खऱ्या अर्थाने प्रसिद्धीसाठी नाही, तर लोकांसाठी आणि लोककलेवरच्या निष्ठेसाठी ते लोककला सादर करतात. तर अधिक वेळ न दवडता मी आदरणीय गणेश चंदन शिवे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं विवेचन करावं. सर्वांना सविनय जय भारत. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बुद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, या सर्वांना मी आधी अभिवादन करतो. आणि आज जे शाहीर सदाशिवराव नारनवरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लोककलेचा चळवळीसाठी कसा वापर केला जातो आणि कशा पद्धतीने लोककलावंतांनी लोक चळवळ भक्कम केली, या विषयाला तुम्ही खऱ्या अर्थाने माणुसकीच्या शाळेमध्ये चांगला हात घातला. म्हणजे एक छोटस आमची भगिनी छान पद्धतीने आज ती इथे सूत्रसंचालन करते आणि आम्हा सर्वांना बांधून ठेवते. ही भूमी संत तंत पंतांची आहे. संतांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये जेव्हा दुफळी निर्माण झाली होती,
हे झालं, म्यूट झालंय. अनम्यूट करा सर. नाही नाही, ते फोन येतात ना, लोकांना कळत नाही. Yes. हा, म्हणजे काही तारतम्यच राहिलं नाही ऑनलाईनच्या काळामध्ये. तर या संतांनी आपल्या कवनांच्या माध्यमातून, आपल्या गवळणींच्या माध्यमातून, आपल्या अभंगांच्या माध्यमातून, आपल्या विरहाण्यांच्या माध्यमातून, आपल्या पासोड्यांच्या माध्यमातून उच्च नीचता, जातीयवाद, स्त्री पुरुष भिन्नता, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत, अशा पद्धतीने ज्या जातीयवादी चळवळी म्हणजे एक विचार जो फोपावत चालला होता, त्यावरती मार्मिक भाष्य करण्याचं काम संतांनी केलं. चक्रधरापासून ज्ञानेश्वरापर्यंत, ज्ञानेश्वरापासून तुकारामांपर्यंत, चोखामेळा, संत सावता, संत सेना, संत जनाबाई, संत बहिणाबाई पासून ते संत एकनाथांपर्यंत. म्हणजे भारूड असेल तर भारूड म्हणजे बहुजनाच्या मनावरती ज्यांनी गारूड केलं, जो आरूढ झाला आणि तो बहुजनाने बहुरूढ झाला, त्याला भारूड म्हटलेलं आहे. या भारुडाने नेहमीच या सामाजिक विषमतेवर भाष्य केलेलं आहे. तोच धागा धरून शाहिरांनी सुद्धा, आता जर सदाशिवरावांचा आपण विचार केला तर तमाशाच्या बोर्डावरती उभा राहणारा माणूस आणि तमाशाच्या माध्यमातून ज्या चळवळी केल्या गेल्या, तमाशाने एकेकाळी जेव्हा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातीअंताची लढाई असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंचे सत्यशोधक की जलसे असतील, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊ साठेंचे मुंबईसह महाराष्ट्र एक भाषिक राज्य झालं पाहिजे म्हणून जे हातामध्ये त्यांनी डब घेतला होता, अशा ह्या सगळ्या चळवळींना तमाशाचं जे एक प्रारूप आहे किंवा तमाशाची जी बीज आहे, ती बीज घेऊन हे जलसे उभे राहिले. या जलसेच्या माध्यमातून शाहिरांनी कवनं करायला सुरुवात केली आणि तेच कवनं आज वामनदादाच्या रूपाने असतील किंवा शाहीर संभाजी भगत आज एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे आपल्या समोर दादा म्हणजे. आणि ते खरंच या समाजामध्ये जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो आजच्या काळात, तेव्हा त्यांची कवनं त्याच्यावरती कोरडे ओढण्याचं काम करतात आणि तेच लोककलावंताचं काम आहे. अलीकडच्या काळामध्ये चळवळींच्या दिशा थोड्याशा भरकटल्या गेलेल्या आहेत. म्हणजे लोकांच्या समस्या जशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, त्या काळामधली एकच समस्या होती, ती म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा लढा. त्या काळामध्ये एकच समस्या होती की ज्या उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांवरती, दलितांवरती, गावगाड्या बाहेरच्या लोकांवरती, आदिवासींवरती जे अन्याय केले, त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याची जी समस्या होती, त्यावरती कवनं करण्यात आलेली आहेत, त्यावरती मार्मिक भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कवनांची आजही गरज आहे. कारण आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये समाज थोडासा भरकटच चाललेला आहे. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करायला लागलोय. ही संस्कृती, हिचे पाळंमुळं अगदी खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या यात्रा, जत्रा, उत्सव, महोत्सव बदलताना आपल्याला दिसतात, परंतु लोकमन, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकसाहित्य याचा जो धागा आहे, हा परिवर्तनवादी धागा आहे. आणि म्हणून समाजाला जर कधी असा समाज भरकटत असेल तर आजच्या काळामध्ये सुद्धा याच लोककला त्याला तारणार आहे. तुम्हाला सांगतो, जात्यावरची ओवी असेल किंवा एखादी मळणी दळणीची गाणी असतील किंवा मोठेवरचं गाणं असेल, या गाण्यांचा सुद्धा आज आपण पाहतो की ज्या देवदेवता होत्या किंवा 3.5 शक्तीपीठातल्या देवी देवता होत्या, त्या देवी देवतांच्या तिथे कर्मकांडांना, अंधश्रद्धेला खूप मोठं व्यासपीठ एक अर्थाचं तिथे मिळत होतं. त्यावर मार्मिक भाष्य करणारे जे काही लोककलावंतांनी जी कवनं केली, पण चाली त्याच घेतलेल्या आहेत. एक छान बाबासाहेबांवरती एका भगिनीने केलेलं कवन आहे की सोन्याचं पांदान हळदी कुंकानं घाशीन, हळदी कुंकानं घाशीन, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नाग बाई. भीम भीम करता भीम गळ्यातलं सोनं, भीम पिंपळाचं पान, असं सोन्याला लागेऊन किती झाकू मी पदरान ग बाई, असं सोन्याला लागेऊन किती झाकू मी पदरान ग बाई. अशा पद्धतीच्या चाली या आई लखाबाईच्या असतील किंवा यल्लमाच्या असतील, 3.5 शक्तीपीठातल्या देवी देवतांच्या असतील, अशा चाली ह्या परिवर्तनवादी चळवळीसाठी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ सुरू झाली, तेव्हा अनेक भगिनी, अनेक समूहातील मंडळी त्या चळवळीमध्ये सामील झाले. आणि यामध्ये शाहीर सुद्धा पाठीमागे राहिले नव्हते. हरिराव सोनुले, पतित पावनदास, केरुबा घेगडे, केरुबा गायकवाड, त्यानंतर भीमराव निर्भवणे, ते आपले शाहीर सदाशिवरावांपर्यंत, वामनदादा कर्डक असतील, आता प्रतापसिंग बोदडे असतील किंवा तुमचे नागसेनदादा सावदेकर असतील, ही सगळी कलावंत मंडळी चळवळीचं काम करत आहे. माझी नवीन जे माझे विद्यार्थी मित्र आहेत, या विद्यार्थी मित्रांनी कुठल्याही कला तुम्ही शिका, परंतु शिकत असताना माणूस म्हणून जगा आणि माणसांनी माणसासाठी
माणूस म्हणून काम केलं पाहिजे, तरच ही संस्कृती पुढे जाईल. मला या अनुषंगाने इथे बोलवलं. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. मी इकडे दूर आहे, एका कार्यक्रमासाठी आलेलो आहे. अ, अ, मी इथे थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. तुमच्या सगळ्यांचे आयोजकांचे मी आभार मानतो. संभाजीदादांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भारत, जय भीम. अ, अतिशय ओघवत्या शब्दात त्यांनी संक्षिप्तात खूप काही सांगितलेलं आहे. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की लोककलावंतांची ही एक कलाच असते की म्हणजे छोट्या शब्दांचा वापर करून अगदी लहान लहान वाक्यात किंवा लहानशा गोष्टीतून खूप काही सांगण्याची कला त्यांच्याकडे असते. तर मी अगदी मनापासून गणेशजी चंदनशिवे सरांचे आभार मानते आणि खरं तर त्यांचा परिचय देण्यात मी वेळ दवडला नाही. म्हणजे खरं तर ते संचालक मुंबई लोककला विद्यापीठाचे ते संचालक आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपटात म्हणजे चित्रपटसृष्टीत ते वेल नोन आहेत त्यांच्या गायकीसाठी, त्यांच्या शाहिरीसाठी. तर मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते. यानंतर मी मनोहरराव दुपारे यांचा थोडक्यात परिचय करून देते. धम्मपद पंडित वग्गा मधली गाथा नंबर 6 मध्ये असं लिहिलेलं आहे की सेलो तथा एक घनो वाते न समीरती एवं निंदापसंसासु न समींजंती पंडिता. म्हणजे ज्या प्रकारे अचल पर्वत वाऱ्याने डोलत नाही, त्याच प्रकारे सत्पुरुष म्हणजे पंडित लोक निंदा आणि प्रशंसेने कंपित होत नाही. तर अशाच प्रकारे ज्यांना आजपर्यंत अनेक प्रशंसा मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक निंदांना देखील त्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. तर या दोन्ही परिस्थितीत ज्यांचं चित्त कायम आहे, दृढ आहे, असे आपले मनोहररावजी दुपारे आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेली आहेत. तर त्यामधील सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2019 ला मिळालेला आहे. तर ते सदाशिवरावांचे 1966 पासून ते 66 पासूनचे ते सदाशिवरावांचे मित्र होते आणि त्यांचे खूप जवळचे मित्र होते. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं विवेचन करावं. स्मृतिश्रेष्ठ सदाशिवराव चिरकुटराव नारनवरे यांचा स्मृती दिवस दिनांक आज 15/9/2021 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय संभाजीदादा भगत आणि मुख्य वक्ते म्हणून गणेशजी चंदनशिवे आणि इतर वक्ते. विषय आहे परिवर्तनवादी चळवळी शाहिराची भूमिका. मला कुमारी ऐश्वर्या यांनी दिलेल्या निमंत्रणावरून दिवंगत झालेले सदाशिवराव नारनवरे यांच्या स्मृती दिनानिमित्तानं 2 शब्द त्यांच्याविषयी, त्यांची जी कारकीर्द आहे ती कशी कारकीर्द होती, त्यांनी काय काम केलं याच्याविषयी सांगितल्यामुळे मी त्याबद्दल मी बोलणार आहे. वास्तविक पाहता विषय सुंदर आहे. परिवर्तनवादी चळवळी शाहिराची भूमिका. सदाशिव चिरकुटजी नारनवरे हे राहणार टेंबुडोन, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर येथे असताना त्यांच्याजवळ थोडी शेती होती आणि शेती असून त्यावेळेस त्यांना तमाशाचा फार मोठा छंद होता लहानपणामध्ये. आणि हे तमाशाचा छंद असल्यामुळं त्यानंतर त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा दिल्यामुळं त्यांच्या मनावर एक परिणाम झाला की आपण सुद्धा याचं फळ निर्माण करावा, म्हणून त्यांनी निळं निशाण म्हणून त्यांनी शाहिरी सुरुवात केली आणि ती शाहिरी सुरुवात जवळजवळ 12 ते 15 वर्षापर्यंत त्यांनी शाहिरी केली. त्यांचे जवळजवळ बरेच लोक या विभागामध्ये त्यांचं गाणं
गुना गोविंदानं गात होते त्यांच्यामध्ये जो परिवर्तन त्यांनी त्या आपल्या काव्यामध्ये दर्शवलेलं होतं. बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धाचे विचार हे परिवर्तनवादी विचार असल्यामुळे त्यांनी ते दाखवण्याचा आपल्या गाण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं निर्णय निशाण म्हणून एक त्यांचं काव्य होतं. जेव्हा ते फड निर्माण केला त्यावेळेस खूप लोक त्यांच्या मागे जायचे आणि अशाच तऱ्हेचं त्यांचं कार्य खेडोपाड्यामध्ये चालत असताना जेव्हा ते दीक्षा समारंभ झाल्यानंतर त्यांच्या मनावरती फार मोठा परिणाम झाला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे भगवान बुद्धाच्या विषयी गाणे गावण्यासाठी त्यांनी काय केलंय की नंतर स्वतःचा फंड निर्माण करून त्यांनी नीळ निशाणे नाव दिलेलं होतं आणि त्याद्वारे त्यांनी 10-15 वर्ष त्यांनी आपली कारकीर्द चांगल्या तऱ्हेनं गाजवली. परंतु जेव्हा त्यांचं ते शाहिरी करत असताना त्यामध्ये ते परिवर्तनाचे विचारधारा आलेच. बाबासाहेबांच्या दीक्षा घेण्याच्या अगोदर जे विचारधारा होती आपल्या दलित समाजामध्ये ती विचारधारा फार मोठी माणसाला घातक होती. विषमतावादी विचारधारा असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 14 ऑक्टोबर जे दीक्षा समारंभानंतर जे विचार आले समता स्वातंत्र्य बंधुता या त्रयीवरती जे समाजामध्ये जे विचार आले ते विचाराला धरून त्यांनी काव्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला साजेचं असं रूप दिलं. या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर नागपूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये त्यांचं फार मोठं एक असं संच त्याने तयार कार्यकर्ते त्यांचे तयार होते फंड त्यांचा तयार होता आणि त्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती रात्रभर करायची. परंतु शेवटी असं झालं की त्यांच्या मनावर एक फार मोठा परिणाम झाला. त्यांचं वाचन एवढं दांडगं होतं की त्या दांडगं वाचनामुळे त्यांच्या मनावरती आपण जे चळवळीचं परिवर्तनवादी विचार सांगत आहोत समाजाला पण हे भरपांगी आहेत. त्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये मर्म दिसत नव्हतं, बुद्ध विचारधारा दिसत नव्हती. फक्त भरपांगी बाबासाहेबांचं नाव किंवा इतर नाव बुद्धाचं नाव घेऊन गाणे गावतो परंतु त्यामध्ये त्यांना अध्यात्माला फार त्याचं महत्व असल्यामुळे त्यांनी काय केलं की नंतर त्यांनी अनायशे त्याच वेळेस नागपूर जिल्ह्यामध्ये असलेले 29 जो कवी होते भजनाच्या ताळपत्रावरती भजन करणारे जे गायक होते कवी होते त्या लोकांनी मंडळ स्थापन केलं 1977 मध्ये आणि 77 मध्ये स्थापना झाल्यानंतर यांच्या मनावरती फार मोठा आघात झाला कारण हे अध्यात्मवादी होते. त्यांना अतिरेती म्हणजे शून्यवाद अभिधम्माचा विचारधारा अष्टांगिक मार्ग हे जे मर्म आहे दुःख काय आहे बुद्धाने दुःख का सांगितलं याच्यावरती त्यांचे विचार फार मोठे प्रगल्भ असे त्यांचे विचार होते. त्या अनुषंगाने ते त्या मंडळाचे सदस्य झाले आणि सदस्य झाल्यानंतर त्याने ते काव्य करायला सुरुवात केली. त्यांचं काव्य सांगायचं जर झालं तर मी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचं काव्य असं आहे की अभंग त्या अभंगामध्ये त्याने म्हणलं मानव जन्म हा मोलाचा लाभला साध्य करी त्याला सर्व प्राप्त. ज्या ज्या लोकांना हा मानव जन्म लाभलेला आहे तर बुद्ध विचारधारेमध्ये आपण त्याला सर्व त्याला प्राप्त होत असतं असं एका भजनामध्ये त्याने सांगितलं. दुसरं असं त्यांनी सांगितलं की दुःख भगवान बुद्धाने जे दुःख सांगितलेलं आहे 4 आर्य सत्य दुःख समुदाय दुःख निरोधगामी आणि निरोधगामी मार्ग असे 4 प्रकार सांगितले. त्यामध्ये हे दुःख आहे बुद्धाला हेच करायचं होतं पण दुःख कुठून निर्माण होते हे शोधण्याचा त्याने प्रयत्न केला आणि ते त्याचं उत्तर त्याला मिळालं. म्हणून ते एका काव्यामध्ये म्हणतात ते दुःख समुदाय सत्याचे मूळ तृष्णा त्रिकाळी खेळते खेळ अशा तऱ्हेचं ध्रुवप्रदान. ते पुढे काय म्हणतात काम तृष्णा भव तृष्णा आणि विभव तृष्णा या 3 तृष्णाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात काम भव विभव तृष्णा मूळ रूप 3 जाणा प्रत्येकी 6 आयतना झाले 18 प्रकार त्याचे. अशा तऱ्हेचं ते त्यांचं भजन दुःखावरती दुःख समुदायावरती आर्य सत्यावरती त्यांनी गावलेलं होतं. त्याने शून्यवादावरती खूप भजन केलेली आहेत. एक भजन तुम्हाला सांगायचं जर झालं तर त्याने काय ब्रह्मविहार बौद्ध धर्मामध्ये ब्रह्मविहार म्हटलं जातं
मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे 4 याच्यावरती त्यांनी भजन गावलं. ते भजन अशा तऱ्हेचं आहे. मैत्री, करुणा आणि उपेक्षा, मुदिता. मैत्री, करुणा नि मुदिता, अथांग उपेक्षेची गुणवंता. निज ध्यास जया, प्राप्त होती तया, 11 लाभ त्या गुणवंता. म्हणजे जर आपण या 4 ब्रह्मविहाराचा जर त्याने आपण उपयोग केला, त्याचं अंगीकरण केलं, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, तर त्याला 10 लाभ होत असतात. जो गुणवंत, जो विचारधारा तो आत्मसात करते, तर त्यापर्यंत त्याने ते काव्य केलेलं आहे. असे अनेक त्यांचे भजन. आणि वास्तविक पाहता जेव्हा 77 मध्ये मंडळ निर्माण झालं, त्यावेळेस झालं काय, 2 वर्षामध्ये प्रज्ञाज्योती नावाचं पुस्तक निघालेलं आहे. तेथे 29 कवीचे भजन आहेत, अभंग आहेत, पद आहेत. आणि ते फार लोकप्रिय झालेलं होतं. आणि ते अशासाठी निर्माण झालं होतं की आम्ही जरी एकमेकाचे कवी आहोत, लोक प्रत्येक कवीचं भजन अभंग गावतात, त्यांचे फंड आहेत. परंतु आमचा उद्देश त्यावेळेस धम्मप्रचारक कवी मंडळाचा उद्देश हाच होता की हे जे काव्य आम्ही निर्माण केलेलं, प्रत्येक कवीचं ते प्रत्येकाने दुसऱ्या मंडळाच्या लोकांनी गावावं. त्यांच्यामधला जो आभा आहे, त्याच्यामधला जो ध्यास आहे, तो विचारधारा आहे, ज्ञान आहे, ते त्याने घ्यावं आणि त्याप्रमाणे ते भजन गाव आहे. परंतु परिणाम असा झाला नंतर की ते कोणी आपल्या गुरुचं भजन गावायचे, पण इतराचे कोणी भजन गावलेले नाही. फक्त पुस्तक ते प्रज्ञाज्योती निर्माण केले, ते प्रज्ञाज्योती समाजामध्ये गेलं. लोक त्यातले अभंग पद गावतात. परंतु त्याला जसं माप पाहिजे की एका कवीचं कवी आहे, तर त्या कवीचे त्याचे जे गायक आहेत ते गावतात, पण दुसऱ्या कवीने दुसऱ्या कवीचं का गाऊ नये असा आमचा उद्देश असल्यामुळे ते पुस्तक निर्माण झालेलं होतं. आणि ते त्या कवी मंडळाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले होते. त्यांनी बुद्ध धम्माचा परित्राण पाठ हे पालीचे पुस्तक मराठीत ओळीबद्ध केले. भजनाचे पुस्तक सुद्धा प्रकाशित केले. अशा प्रकारे त्यांनी परिवर्तनाची चळवळीत झोकून घेतले होते असे म्हणण्यास हरकत नाही. वास्तविक पाहता त्यांनी 2 तऱ्हेचं काम केलेलं आहे की शाहिरीचं काम केलं, लोकांना जनजागृती केलं रात्रभराचं, आणि त्याच्यातूनच अध्यात्माच्या विचारधारामध्ये त्यांनी वाहून घेण्यासाठी जे सत्य आहे, सत्य मर्म आहे, विचारधारा बुद्धाची आहे, ते सत्यावरती आधारित आहे, ते सांगण्याचा लोकांच्या भजनामध्ये जे की अनेक हिंदू धर्मातले जे बहिणाबाई म्हणा, तुकाराम म्हणा, अनेक लोकांचे जे भजन होते त्याच्यामध्ये फार मोठा रस निर्माण व्हायचा. त्या भजनातून अध्यात्माकडे काय काय म्हटलेलं आहे, का शब्दामध्ये रस धरवायचा, तशाच तऱ्हेचा याने ते गावण्याचा प्रयत्न केला आणि ते समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं स्मृतिशेष सदाशिवरावजी नारनवरे यांची कारकीर्द त्यावेळेस फार मोठी गाजलेली होती. लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. त्यांचं भजन किंवा शाहिरी, अजूनही काही लोक त्यांचे शाहिरीचे काव्य जे आहे ते म्हणण्याचा प्रयत्न करत असतात. अशा तऱ्हेचं त्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये त्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अनायसे त्यांचा उजाळा देण्याकरता त्यांच्या मुलीच्या मुलीने ही गोष्ट, आमच्या आजोबाचं नाव, त्यांनी जी शाहिरी केली, कवी म्हणून भजन केलं, हे नाव लोकांमध्ये जावं, समाजामध्ये त्याचं कार्य काय होतं हे समजावं, या उद्देशाने कुमारी आचार्य यांनी काय केलं की तो माझ्या आजोबाचं विचारधारा जे आहे शाहिरीचं, हे जगासमोर त्यांनी केलेलं कार्य या निमित्ताने त्यांनी आजच्या या स्मृती दिनानिमित्तानं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. म्हणून मी 2 शब्द त्यांच्याविषयी, त्यांच्या जीवनाविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. परिवर्तन हे माणसाच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर जरी काही असेल परिवर्तनाच्या धारेमध्ये लोक होते, पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर आम्हाला परिवर्तनाचा ध्यास मिळाला. आणि त्या उद्देशानं जवळजवळ 60च्या नंतर जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दीक्षा दिली, मी माझं भाग्य समजतो की मी त्या कार्यक्रमाला, दीक्षा समारंभाला समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून खेडेगावातून आलेला होतो.
आणि तो सोहळा पाहिल्यानंतर आज जे मनाला वाटते ते वेगळंच आनंद त्यामध्ये दिसतो. मी सुद्धा मग आपलं काव्य करून भजन रूपानं लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सदाशिवराव नारनवरे हे माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठे होते. त्यांचं समाजामध्ये फार मोठं प्रस्थ होतं. त्यांनी हे कार्य करत असताना जेव्हा त्यांना असं वाटलं की मी हे कार्य करत आहोत, शाहिरी करत आहोत, अशामध्येच त्यांचे जे एक मित्र होते खोब्रागडे म्हणून कन्हान पिपरीचे, त्यांनी आपल्या विचारधारेतून त्यांना बोलवून कन्हानमध्ये ग्रुप ब्रँड चहा कंपनीमध्ये त्यांना नोकरी दिली. मग त्यांना थोडा दिलासा मिळाला आणि कामठीमध्ये त्यांनी घर घेऊन राहू लागले. शेवटपर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली आणि समाजाची सेवा करत असताना त्यांनी शेवटच्या क्षणी विचारधारा जी होती ते समतावादी विचारधारा, परिवर्तनवादी विचारधारा त्यांनी आपल्या मंडळाला दिलेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की याच विचारानं तुम्ही जे भजन किंवा अभंग आहेत गावण्याचे ते तुम्ही त्या परिवर्तन चळवळीचे मी बनवलेले आहेत, ते आपण समाजामध्ये ठेवावेत, समाजामध्ये जावं. आणि आजही त्यांचा सदानंद नावाचा भजन मंडळ आमच्या कवी मंडळामध्ये सदा गावत असतो आणि तो आमचा सक्रिय असा तो एक भाग आहे सदानंद भजन मंडळाचा. तर अशा तऱ्हेचं त्यांचं हे कार्य आहे आणि ते कार्य त्यांनी केल्यामुळं समाजामध्ये त्यांची जी कीर्ती वाढत आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. त्यांनी केलेलं कार्य अनमोल आहे. अध्यात्माविषयी त्यांना फार मोठा ध्यास असल्यामुळं ते शाहिरीतून कवी या भजनामध्ये आलेत आणि त्यांनी आपलं कार्य सुरळीतपणे चोखपणे पार पाडलेलं आहे. अशाच तऱ्हेचं त्यांचं जीवन कार्यामध्ये त्यांच्या मंडळाने पुढे चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आश्चर्य. खूप खूप धन्यवाद मनोहरराव काकाजी. खरंच आजोबांच्या सहवासात असणारी ही माणसं आहेत आणि ही चळवळीला पुढे नेण्यासाठी त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या किंवा जे काही कार्य केलं ते वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांच्या प्रकाशात राहून आता नवीन पिढी प्रकाशित होणार आहे आणि होतीये. तर यानंतर आपले पुढचे वक्ते महिपालजी मडके यांना मी बोलवते. ते म्हणजे ग्रामगीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पहिल्या ओवीत राष्ट्रसंत लिहितात की एक श्रोता करी प्रश्न, भजनी देवाचे गुणगान, त्यासी बनविता प्रचाराचे साधन, पावित्र्य मग कैसे उरे. त्याचेच उत्तर त्याच अध्यायातील 4थ्या ओवीत देताना राष्ट्रसंत लिहितात, कलियुगी भजन कीर्तन भक्ती, यामाजी बोलली विशेष शक्ती, ती नव्हे एकांगी संत उक्ती, केवळ मुक्ती मिळवाया. भजन हे केवळ एखाद्या देवाचे किंवा देवाचे गुणगान करून मुक्ती मिळवण्यापुरतेच मर्यादित नाहीये, तर आपल्याबरोबर इतरांना देखील दुःखाच्या भयान अंधारातून बाहेर काढण्यासाठी तो एक सोपा, ऐकणाऱ्यासाठी सोपा पण सांगणाऱ्यासाठी जरा कठीण असा मार्ग आहे. तर याच मार्गावर चालणारे आपले महिपालजी मडके सर, जे अतिशय सदानंद भजन मंडळात ते काम करतात, जे सदाशिवरावांचं भजन मंडळ आहे सदानंद भजन मंडळ, त्यात ते सहकारी आहेत आणि अतिशय सुरेल महत्वपूर्ण गायक आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी विवेचन करा. आश्चर्य. हा. नाही दिसत. मी त्यांना केलं होतं, पोस्ट बनवलं होतं ना आपण. हो हो. हा, मडके सर जर असतील कृपया हात. पल्लवी मडके. येस. ओके. आश्चर्य. अनम्यूट करा. हॅलो. खाली जे माईकचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा आणि अनम्यूट करा. ओके ओके. हा, जय भारत, जय भीम, जय नमो बुद्धाय. स्मृतिशे सदाशिवरावजी नारनवरे
यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व सन्मान्य मंडळी यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो आणि मी माझं 2 शब्दाचं विवेचन चालू करतो. सदाशिवजी नारनवरे म्हणजे एक आमच्या या टेंभुर्डो नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांची कुशाग्र बुद्धी, त्यांची तर्कदृष्टी आणि त्यांची काम करण्याची जिद्द ही त्यांच्या लिखाणावरून, त्यांच्या काव्यावरून याची आपणाला जाणीव होते. आमच्या या छोट्याशा खेड्यामध्ये ते राहत असताना आणि शाहिरी करत असताना त्यांच्या एका तर्क दृष्टीची वाहवा करावी लागेल की आमच्या या खेड्यामध्ये एकदा काय झालं टेंभुर्डोमध्ये की तमाशाच्या 2 संच या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा दुय्यमचा प्रोग्राम चालू झाला. तर एका शाहिराने दुसऱ्या शाहिरावर असा एक प्रश्न केला होता त्या काळामध्ये की विक्रमादित्य नावाचा राजा होता आणि तो राजा मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर त्याचं प्रेत हे 7 दिवस एका महालामध्ये ठेवण्यात आलं लोकांच्या दर्शनासाठी. तेव्हा 7व्या दिवशी त्याच्या तोंडामध्ये फुलं पडली असा प्रश्न ठेवण्यात आला. तर ती फुले कोणती असा दुसऱ्या शाहिरावर प्रश्न ठेवण्यात आला होता. तर त्यावेळेस त्या शाहिरांनी असं उत्तर दिले की त्याच्या तोंडामध्ये गुलाबाची फुलं पडली असतील, बकुळीचे पडले असतील, मोगऱ्याची फुले पडली असतील. परंतु त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे सदाशिवजी शाहीर यांच्या तर्कदृष्टीला ते भासलं नाही किंवा ते योग्य वाटलं नाही. ते ताळकन उभे झाले आणि स्टेजवर जाऊन या प्रश्नाचं उत्तर मी देतो असं म्हणू लागले. तेव्हा त्यांना संधी देण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तो राजा मरण पावला आणि 7व्या दिवशी म्हणजे त्याचं प्रेत जेव्हा जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि 7व्या दिवशी त्याच्या तोंडामध्ये जे फुलं पडली ती फुले म्हणजे जंतू होय. आणि त्यांची तर्कदृष्टी ही योग्य रीतीने बरोबरही होती. कारण की आजही आमच्या खेड्यामध्ये एखाद्या कोणाला जखम झाली आणि त्या जखमेवरती कदाचित ते जास्तच हे झालं तर त्यामध्ये वगैरे काही पू होतो आणि त्यावर जंतू पडतात. तेव्हा त्या ठिकाणी आजही आमच्या खेड्यामध्ये फुलं पडली, देवाघरची फुलं पडली असं म्हणतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे दिलं त्यावेळेस त्या लोकांमधून टाळ्यांचा आवाज झाला आणि त्यांची त्यावेळेसचे जे कवी होते कोणीतरी जगन्नाथ शाहीर म्हणून त्यांनी त्यांची पाठही ठोकली होती या प्रश्नाचं अशा प्रकारे उत्तर दिल्यामुळे. याच्यावरून असे त्यांच्या या तर्कदृष्टीची आणि त्यांच्या तल्लख बुद्धीची जाणीव होते. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आमच्या या गावापासून जेव्हा त्यांच्या काव्याला, त्यांच्या कलेला चालना मिळाली त्यावेळेस त्यांनी या खेड्यातून अनेक खेड्यामध्ये फिरून पायवाट करून आणि आपला संच बनवून, आपले सहकारी बनवून अनेक गावामध्ये ते फिरलेत आणि त्यांनी भरपूर असा अंधश्रद्धा, समाज जागृती आणि सामाजिक परिवर्तन यावर अशा अनेक विषयावर त्यांनी त्यावेळेस प्रबोधन केलं आपल्या या शाहिरीच्या माध्यमातून. तर एकंदरीत असं म्हणावं लागेल की आमचे जे कवी होते ते खरोखरच आम्हाला एक उत्कृष्ट मार्गदर्शक होते. आज जो विषय आपल्या समोर जो ठेवण्यात आलेला आहे की परिवर्तनवादी चळवळीमध्ये शाहिरांची भूमिका काय, तर शाहिरांना किंवा गायक लोकांना ही चळवळ परिवर्तन व्हावं असा जेव्हा विषय त्यांच्या समोर आला तर ही चळवळ का उभी राहिली किंवा हे परिवर्तन का घडायला लागलं याचा आपल्याला पूर्व इतिहासावरही नजर टाकणं जरुरी आहे आणि आपल्याला माहितही आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की सहनशीलतेची मर्यादा जेव्हा संपते तिथूनच क्रांतीचा उदय होतो.
यावरून असं लक्षात येते की त्यावेळेस काहीतरी सामाजिक अन्याय कुठेतरी आपल्या छळ झाला असेल आणि हे सत्य आहे, त्याला इतिहास साक्ष आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हे या देशामध्ये परिवर्तन व्हावं, या देशामध्ये क्रांती व्हावी आणि एक नवसमाज जागृती, एक नवसमाज निर्माण व्हावा आणि या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व याला चालना मिळून हा एक आमचा जो समाज बांधव आहे, जो या देशात राहणारा नागरिक आहे, याला आपापल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, याला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी इत्यादी विषय धरून ही परिवर्तनवादी चळवळ उभी झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि शाहिरांना यामध्ये भरपूर काही असं कार्य करावं लागलं, कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी चळवळ आणि माझा ह्या बुद्ध धम्माचं जे तत्व आहे हे जर जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं माध्यम जर असेल तर ते कवी, शाहिरी, गायक हेच एक प्रभावी माध्यम आहे असं बाबासाहेब त्यावेळेस बोलले होते आणि ते सत्यही झालं. आमचे कवी एका ओवीमध्ये म्हणतात की मानवी जीवनाचे महत्व, समता, स्वातंत्र्य, विश्व बंधुत्व सांगितले हे बुद्धाने मूळ तत्व नव समाज रचनेला. आदर्श व्हाया समाज, जग बनवाया धम्मराज, सदाचार धम्माचे गुज बाबा भीमराज बोलले. सभ्यता आणि संस्कृती अखिल जगावर प्रीती, बुद्ध धम्माने ही शुद्ध नीती प्रदान केली मानवा. असे आमचे कवी आपल्या काव्यामध्ये सदाशिवजी नारनवरे यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, खऱ्या अर्थाने या देशामध्ये जो काही समाज आहे आणि या समाजामध्ये आपण अनेक लोक वावरत आहोत, तेव्हा आपल्याला एक सुसंस्कृत, समाधानी, मनमिळाऊपणा अशा प्रकारची जेव्हा वागणूक मिळेल तेव्हाच त्या ठिकाणी सुजाण नागरिक तयार होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या बुद्धाच्या धम्मातील तत्व आपल्या संविधानामध्ये वापरून या देशावर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व हे मूळ तत्व वापरून या देशाला एक उत्कृष्ट असं संविधान दिलं की या संविधानाच्या माध्यमातून या देशाची शासन प्रणाली चालत आहे. एकंदरीत म्हणावं लागेल की हे जे काही कार्य, कारण की आधीच या देशामध्ये अशिक्षित लोक होते आणि त्यांना अविद्येने पीडित होते. बाबासाहेबांना असं वाटलं की जेव्हा हे लोक, आमच्या देशातील हे लोक सर्व शिक्षित होतील तेव्हाच त्यांना खऱ्या अर्थाने संविधानाचं महत्व कळेल. आणि म्हणून महात्मा फुले यांची एक आदर्श समोर ठेवून बाबासाहेबांनी या देशामध्ये समाज क्रांती केली आणि ती समाज क्रांती पोहोचवण्याचं कार्य जनसामान्यापर्यंत कवी लोकांनी केलं, शाहीर लोकांनी केलं असं मला वाटतं. आणि म्हणून बांधवांनो, हे सर्व विचार पोहोचवण्यासाठी खरोखरच प्रभावी माध्यम म्हणजे शाहीर, कवी, गायक यांच्याकडून घडत आहे. बोलायचं झाल्यास बरेच काही अजून आहे, भरपूर आहे, परंतु वेळेचा विचार करून आणि अजूनही आमचे सहकारी बांधव बोलणार आहेत हा विचार करून आयोजकांनी मला जी बोलायची संधी दिली, आमच्या आश्चर्याताई संधी दिली, याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय भारत, जय बुद्ध, जय भीम, जय संविधान, जय भीम. खूप खूप धन्यवाद महिपालजी मडके आपलं. आणि खरं तर हा कार्यक्रम मिशन माणुसकीतर्फे आहे आणि मिशन माणुसकी संचलित माणुसकीची शाळा यातर्फे आहे. यात माझं एकटीचं असं काहीच नाही.
तर यानंतर आपण कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्याकडे वळणार आहोत आणि अध्यक्ष विवेचनाकडे आपण वळणार आहोत. तर आपले आदरणीय संभाजी दादा यांना खरं तर यांचा परिचय देण्याची गरज नाही. त्यांचं कार्य इतकं आहे की त्यांचं काम बोलतं. त्यांच्याबद्दल कोणी बोलण्यापेक्षा ते स्वतःच्या कामाने बोलतात. तर मला अतिशय वडिलांसारखे असणारे आदरणीय संभाजी दादा जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर आहेत. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की शाहीर म्हणजे फक्त गाणारा माणूस असतो वगैरे, पण ते विचारवंत देखील आहेत आणि संशोधन करून ते प्रत्येक गोष्ट करत असतात. फक्त शाहिरीच्या क्षेत्रात नाही तर त्याचबरोबर अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे. तर माझे आणि आमचे आदरणीय संभाजी दादा, आमचे सर्वांचे लाडके, त्यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय विवेचन करावं. माझ्या प्रिय भावंडांनो, सगळ्यांची नावं काय घेता येणार नाहीत मला, परंतु मिशन माणुसकीचे अध्यक्ष आदरणीय शेरकर सर, आमचे बंधू ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो, ते आमचे शिवाजीराव नायकवडी, आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रामधले अत्यंत चांगले आर्टिस्ट पेंटर आमचे आनंददादा नांगरे. आता जी मुलगी आपल्या आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते आहे, ती आश्चर्या. खरं तर तिच्याबद्दल जास्त बोललं पाहिजे, परंतु आता खरं तर वेळ नाही. त्याचबरोबर डॉक्टर गणेश चंदन शिवे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक. आमच्या बहिणी खूप सुंदर कविता लिहितात. तर सगळ्या बहिणींची नाव आता काही घेत नाही मी, परंतु खूप चांगले आता एक त्यांनी गटच उभा केलेला आहे क्रिएटिव्हचा. म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील सगळ्या कवयित्री एकत्र आलेल्या आहेत आणि आमचे बरेच बांधव पण आहेत त्यात. पण खूप सुंदर कविता सगळ्या ऐकल्या. त्या सगळ्या माझ्या बहिणी, मनोहरजी दुपारे, महिपालजी मडके आणि माझ्या बांधवांनो जे फेसबुकवरनं जे सगळे हा कार्यक्रम पाहत आहेत, ते सगळे दर्शक गण मित्र, ज्या एका महान शाहिराचा आपण स्मृतिदिन आज साजरा करतो आहोत, ते सदानंदजी नारनवरे. आता जे मनोहरजी फार सुंदर बोलले त्यांच्याबद्दल की काय नेमकं काम केलं त्यांनी, आणि मला फार कुतूहल आहे की ते 21 वर्षाचे असताना धम्मदीक्षा समारंभाला ते होते. त्याचबरोबर मनोहरजी सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. तर या माणसांनी एक मोठी क्रांती बघितलेली आहे, बाबासाहेबांना बघितलेलं आहे. खरं तर या लोकांच्या कडनं म्हणजे मनोहरजी दुपारे यांना खरं तर जाऊन मोठी एक इंटरव्ह्यू केली पाहिजे की एकूण त्यांचा जो काही अनुभव आहे त्या काळातला तो रेकॉर्ड केला पाहिजे. इतिहासाचा तो भाग आहे. तर फार बरं वाटलं मला की आज मनोहरजींना पण त्यांचं पण भाषण ऐकता आलं मला. गणेशनी खूप चांगलं भाषण केलं आणि काही रेकॉर्डिंगच्या कामानिमित्त असल्यामुळे त्याला लवकर जावं लागलं. आज जो विषय आपल्या समोर ठेवलेला आहे की चळवळीमध्ये शायरांचं काय योगदान आहे किंवा काय त्यांची भूमिका काय असली पाहिजे, परिवर्तनवादी शायरी काय आहे. मला वाटतं की हा विषय फार चांगला ठेवलेला आहे. भूमिका काय आहे तर ती आता आपण सदानंदजी यांनी आपल्या जीवनातून ती भूमिका मांडलेली आहे. त्यांचं कार्य जरी बघितलं तर ती भूमिका आहे. म्हणजे नेहमी परिवर्तनवादी चळवळीमध्ये शायराची भूमिका काय असावी, तर जे काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं त्या काळामध्ये, सदाशिवरावांनी केलं, अमर शेखांनी केलं, तर
प्रत्येक काळामधल्या परिवर्तन होत असतात. त्या परिवर्तनामध्ये ही कलाकारांची भूमिका खूप मोठी असते. आता जे महिपालजी म्हणाले ना, ते फार सुंदर त्यांनी मांडणी केली की कलाकारांची खूप मोठी भूमिका असते. तर ही भूमिका काय आहे, का असायला पाहिजे? तर कलाकार म्हणजे काही म्हणजे जे वैदिक तत्वज्ञानाच्या बाजूने जाणारे लोक आहेत, त्यांना वाटतं की कवी म्हणजे काहीतरी फार म्हणजे एक तिसरा डोळा किंवा एक तिसरी शक्ती, अलौकिक शक्ती असणारा माणूस. तर तसं काय नसतं. सामान्य माणसंच असतात हे सगळे. आम्ही सगळे सामान्य माणसं असायला पाहिजे. आणि त्यांना फक्त एक गोष्ट कळलेली असते की मला जे भावलं, मला जे कळलं ते मी दुसऱ्यांना कसं सांगू शकतो. शब्दांची ताकद असते किंवा त्यांना ते कळतं की हे सांगण्याची गरज आहे. आणि ती माणसं खरं तर समाजामध्ये जन्माला येतात. तर प्रत्येक कवीनं, प्रत्येक लेखकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जन्माला येतो तर तिथे या जगामधलं सगळं वापरतो. जे शेतकरी आहेत ते अन्नधान्य पिकवतात आणि ते खाऊन आपण जगतो. तर त्याच्याप्रती 2 ओळी लिहायला नको, अंगावर कपडे घालतो आपण. ते कोणीतरी कापूस पिकवतो, तो गिरणीमध्ये आणला जातो, ते कोणतरी कापसाचे कपडे बनवतं, रंग देतात, ते टेलर लोक आहेत ते शिवतात. हे आपली काया झाकण्यासाठी जे लोक त्यांच्याबद्दल लिहायला नको. काय उपकार करतो का आपण? जगातल्या सगळ्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया आपल्याला जन्म देतात, ही पृथ्वी सुरू राहते त्यांच्यामध्ये. त्या स्त्रियांच्या बद्दल लिहायला नको का? म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण इथे वापरतो, हा ध्येय पोचला जातो. हे ध्येय पोचणारी कोण असते? काय वर्ण देव काय गोणी पाठवतो काय धान्याच्या? नाही, तसं काय होत नाही. या पृथ्वी तलावर आपण धान्य निर्माण करतो, आपण आपलं जगतो, आपण सगळी संस्कृती उभी करतो, त्याची सगळी वाद्य उभी करतो, आपण त्याचे शब्द उभे करतो, आपण त्याचे स्टेज उभे करतो. हे सगळे लोकच असतात ना, माणसं असतात. ही कुठली तिसरी शक्ती, अलौकिक शक्ती कुठून येत नाही आणि काही काही उभं करत नाही सगळ्यांना. म्हणजेच जे भौतिक जग आहे ते, सांस्कृतिक जग आहे ते, ही माणसानं उभं केलेलं आहे. आणि म्हणून माणूस या जगाचा नियंता आहे. जे बाबुराव बागुल म्हणतात ते बरोबर आहे की वेदाआधी तू होतास, वेदांच्या परमेश्वराआधी तू होतास. तू सूर्याला सूर्य म्हटले, सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटले, चंद्र चंद्र झाला. हे माणसाचं सगळं आहे. आणि म्हणून जे कलाकार आहेत माणसांमधले, त्यांनी माणसाच्या ऋणातून मुक्त होण्याचं, म्हणजे ऋणातून मुक्त होण्याचं म्हणण्यापेक्षा ते त्याचं कर्तव्यच आहे. म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये शाहिरांची भूमिका फार महत्वाची आहे. आता जे लोक हे परिवर्तनवादी भूमिका निभावत नाहीत, आणि ते फार त्यांचं वेगळंच असतं. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही कलावंत आहोत, आम्ही काहीतरी, आम्हाला एक वेगळाच काहीतरी अवयव आहे. असं काही नसतं. पण ते त्यांना त्या व्यवस्थेने चढवून ठेवलेलं आहे. मग ते फार त्यांचं ग्रेट असतं ते. मग कवी म्हणजे नेम, फेम आणि स्त्रिया खास करून, असं त्यांचं ते आहे, वैभव. तर ती त्यांनी कवीची लक्षणं सांगितली, म्हणजे ती कलाकाराची लक्षणं सांगितली की कवीनं काय, कसं, म्हणजे कलाकारांनी कसं जगावं. तर त्यांनी नेम, फेम आणि वैभव, ऐश्वर आणि त्याचा आस्वाद हे घ्यावा वगैरे. तर बाबासाहेबांच्या धारेची, फुल्यांच्या धारेची, किंवा पहिल्यापासूनच बुद्धाची संपूर्ण जी विचारधारा आहे, ती विचारधारा ही कलाकारांना एक वेगळं सौंदर्यशास्त्र, एक वेगळी भूमिका समाजामध्ये आहे असं सांगते. आणि त्यानुसार आपल्या सगळ्या कलावंतांनी, आज परिस्थिती मार्केटने सगळं व्यापलेलं आहे. माणसांचे अश्रू सुद्धा मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात, विद्रोह विकला जाऊ शकतो. आता मार्केट खूप मोठं झालेलं आहे. अशा काळामध्ये परिवर्तनवादी कलावंतांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्यांनी तिथं थांबावं. आता सगळ्यांनी, काही लोकांनी आपला भेजा तिकडे घाण टाकलेला आहे मार्केटमध्ये. काहींचा भेजा विकत घेतलेला आहे, काहींनी घाण टाकलेला आहे, काही त्यासाठी जगतायत, मार्केटसाठी जगतायत. तर हे थांबलं पाहिजे. आणि आज हे अंधाराचा काळ आहे. मगाशी महिपालजी म्हणाले की हा जो काळ आहे तो फार खतरनाक आहे. गणेश पण म्हणाला की
हा काळ खतरनाक आहे, अंधाराचा काळ आहे. मगाशी आश्चर्या म्हणाली. तर ही जी सगळी जी काळ, आजचा जो काळ आहे, त्या काळामध्ये आता बाबासाहेबांच्या विचारांचं संपूर्ण पराभव करण्याचं काम चालू आहे. एका बाजूला कोविडचं नाव सांगता येतं आतून, हे फार वेगळंच राजकारण चाललेलं आहे. म्हणून आजच्या काळामध्ये परिवर्तनवादी चळवळीच्या शाहिरांनी अधिक काम करण्याची गरज आहे. रात्रंदिवस जागे राहण्याची गरज नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची गरज आहे. कारण आपण सगळे या भूमीमधल्या संतांचे, या भूमीमधल्या बुद्धाचे, चार्वाकाचे, या भूमीमधल्या तुकारामाचे, जनाबाईचे, नामदेवाचे, छत्रपती शिवरायांचे, संभाजीराजांचे, आपण महात्मा ज्योतिराव फुलांचे, बाबासाहेबांचे वारस आहोत. आणि ही ज्यावेळेला त्यांची कार्यकर्तृत्व आणि त्यांची विचारधारा ज्यावेळेला मारण्याचं कारस्थान या देशामधल्या काही वैदिक शक्ती करतायत, तर तेव्हा आपण जागा होऊन अतिशय स्ट्रॉंगली उभं राहण्याची गरज आहे. बाबा साहब के बच्चे हैं, हमें डरना नहीं चाहिए. अंधारा आहे मग काय घाबरायचं का? अंधार असला तर अंधाराच्या विरुद्ध गाणी लिहावी लागतील. अंधार असला तर अंधाराच्या विरुद्ध उभं राहावं लागेल. ती ताकद आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, कारण खूप आपल्याला हा कार्यक्रम बरोबर 1.5 तासाचा करायचा हे आपण ठरलेलं होतं. आणि म्हणून आता 7:30 वाजता माणुसकीच्या शाळेमध्ये ही जो कार्यक्रम आहे, हा माणुसकीच्या शाळेने का घेतला? आश्चर्या जी आहे ती माणुसकीच्या शाळेमध्ये आहे म्हणून नाही घेतला, परंतु ज्यावेळेला आश्चर्याने आम्हाला सांगितलं की शाहीर होते आणि आम्ही सगळी जरा त्याची इन्क्वायरी केली सगळी व्यवस्थित, तर खरोखर सदानंदरावजी यांचं काम हे मोठं आहे आणि अशा कामाची आज वाहवा होण्याची गरज आहे. ते आश्चर्याचे आजोबा म्हणून आम्ही करत नाही, तर ते बाबासाहेबांच्या विचारांचे, बुद्धाच्या विचारांचे, फुल्याच्या विचारांचे एक मोठे शाहीर आहेत आणि त्यांचं ते उजागर झालंच पाहिजे काम. आणि म्हणून माणुसकीच्या शाळेनं आपण हा कार्यक्रम घेतला. ते आश्चर्याचे आजोबा म्हणून आपण घेतलेला नाहीये. ते आज आश्चर्याचे आजोबा असतील ती चांगली गोष्ट आहे. आणि आश्चर्या पण खूप चांगला लिहिते. आश्चर्या खूप चांगली लेखिका आहे. तिच्या कविता ज्या आहेत त्या खूप चांगल्या कविता आहेत. आता हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने ती व्यक्त होते आहे. अतिशय बुद्धिमान मुलगी आहे. आजोबांचं सगळं जे कार्यकर्तृत्व आहे ती पुढे घेऊन जाण्याची तिची ताकद आहे तिच्यामध्ये. आम्ही जरी वडीलकीच्या ठिकाणी असलो तरी आज आम्हाला ती मुलगी ही मार्गदर्शन करण्याची ताकद ठेवते. आणि म्हणून आपण सगळेजण या सैलाबामध्ये अशा अत्यंत अवघड अशा काळामध्ये, फासिझम आहे, ब्राह्मण्यवाद्यांनी पूर्ण देश कब्जा केलेला आहे, देश विकला जातोय, अशा काळात शाहिरांनी बाहेर येण्याची गरज आहे. बाहेर म्हणजे काय, आता बाहेर कोविडमुळे येता येत नाही, परंतु कार्यक्रम होत नाहीत, पण ऑनलाईन तर ऑनलाईन आपण ऑनलाईन व्यक्त होण्याची पण गरज आहे. आणि ऑनलाईन आपण करत राहू. मला वाटतं की शेवटच्या भागामध्ये मी आश्चर्याची खूप मला खूप बरं वाटलं. आश्चर्याचे आभार वगैरे काय म्हणणार नाही, कारण ती आपल्या घरची मुलगी आहे, परंतु मी तिला खरंच कृतज्ञता व्यक्त करतो की तिने यातला एक सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केला. आणि सदाशिवराव नारनवरे शाहीर यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. मनोहरजी दुपारे, महिपाल मडके, गणेश चंदन शिवे, माझ्या सगळ्या बहिणी ज्यांनी कविता सादर केल्या त्यांना पण धन्यवाद देतो. आणि मी थांबतो. जय भारत, जय भीम. जय भारत, जय भीम दादा. म्हणजे दादांचे शब्द असे असतात ना की रगारगातून ते चैतन्य, ते वीरता किंवा ते जे एक सामाजिक भान असतं ते असं जागून येतं. ते असं रगारगातून असं जागून येतं. आणि एखाद्या झोपलेल्या माणसाला गदा गदा हलवून त्याला जागृत करण्याची, त्याच्यात सामाजिक भान निर्माण करण्याची ताकद दादांच्या शब्दात आहे. मी खरंच दादांच्या ऋणात राहू इच्छिते. दादा माझ्या वडिलांसारखे आहेत आणि
खरंच नेहमी मला मार्गदर्शन करत असतात. काही लागलं तरी कार्यक्रमासाठी मी जेव्हा सांगितलं तेव्हा दादांनी एका शब्दावर अ, अ, सहमती दिली की आणि खरंच आहे यासाठी नाही आणि हे चांगली गोष्ट आहे. ते माझे आजोबा होते आणि वारस आहे, मी वांशिक वारस आहे ते ठीक आहे, पण भविष्यात मला त्यांच्या विचारांचं वारस व्हायचं आहे आणि त्या कामात मी आहे आणि म्हणूनच मी माणुसकीच्या शाळेत आहे. वा. तर मी खरंच खूप मनापासून कृतज्ञ आहे दादा आणि मिशन माणुसकीची देखील मी कृतज्ञ आहे. आणि खरं तर मला असं सुचत नाहीये की काय बोलावं, कारण आपल्याविषयी किंवा आपल्या प्रयत्नांना जेव्हा यश येतं आणि चांगला प्रतिसाद मिळतो तेव्हा एकदम भरून येतं आणि मग सुचत नाही आणि शब्दात ते व्यक्त होऊच शकत नाही. ती भावना असते आणि ती भावनाच राहिली की त्याचं महत्व किंवा त्याची उत्कटता जास्त असते. सो ती उत्कटता माझ्या शब्दातून कदाचित उमटू शकणार नाही. त्याबद्दल मी माफी मागते. पण माझ्यात इतक्या भावना आणि खूप भरून येत आहे, पण मी ते शब्दात सांगू शकत नाही. तो कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. मी आदरणीय मारुती शेरकर सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं समारोपपर भाषण करावं आणि त्यानंतर भाऊरावजी गोंडोळे हे आभार प्रदर्शन करतील. आदरणीय शेरकर सर. शेरकर सर आहेत का? बहुतेक नसावेत. शेरकर आहेत का? बघा जरा. नाहीत. येस ओके. खूप छान असं ऐकतच राहावं असा हा कार्यक्रम आहे आणि असं आहे, दुःख सर्व ठायी असले तरी दुःख मुक्तीकडे नेणारा एक तो मार्ग अजूनही आपल्या हातात आहे आणि म्हणून चला तर चालूया माणुसकीच्या वाटेवर. हे माणसात माणूसपण पेरणारी जी शाळा आहे माणुसकीची, तिची आमची एक लाडकी लेख. खरं तर हा वैचारिक वारसा आहे, जो जैविक वारसा तिला लाभलेला आहे तोही तितकाच समृद्ध आणि प्रबुद्ध आहे. आणि हा विचार वारसा, हे आत्मभान आणि समाजभान जागवणारी ही मुलगी आणि इतका छान कार्यक्रम की जी ती बोलत असताना तिच्या विचारांची एक डेप्थ आपल्या लक्षात येते आहे. आज खर तर परिवर्तनवादी चळवळीत शाहिरांची भूमिका या विषयावर लोककलावंत व्यक्ती, अभिव्यक्ती याविषयी दादांनी, तसेच अतिथी वक्ते डॉक्टर गणेशजी चंदनसेवे यांनी आणि इतरही सर्वच मान्यवर वक्त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही जी चिंगारी आहे की जी आश्चर्यामध्ये आहे, तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे, त्या वन्नीचा एक वनवा लागावा आणि हे जे माणूसपण, जे भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय नागरिकाला एक भारतीयत्व बहाल केलं, एक माणूसपण बहाल केलं, हा विचार घेऊन आदरणीय आयुष्यमान लोकशाहीर सदाशिवजी नारनवरे यांनी जे आपलं आयुष्य त्या अग्निकुंडात झोकून दिलं, या अशा विचार वारसा जो आहे त्यांची पुढे नेण्यासाठी आज आपल्याला प्रचंड नितांत अशी गरज आहे. म्हणजे संविधानानं आपल्याला जे दिलंय किंवा या लोकशाहिरांनी जे या मराठी मनांची इथे मशागत केली, पण किंवा साने गुरुजींनी जे सांगितलंय, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, हे रान अजूनही का पेटत नाहीये? हा वनवा का लागत नाहीये? आपण एवढे कम्फर्टेबल किंवा कूल आणि कंपोज का आहोत? इतकं का आपण बधीर मनाचे झालेलो आहोत? आणि म्हणून या कार्यक्रमाचं जर फलित काय असेल तर लोकशाहीर सदाशिवजी नारनवरे यांचा जो विचार आहे, बाबासाहेबांच्या विचारातून आलेला जो विचार आहे, तो आपल्याला इथून पुढे कृतीतून पुढे न्यावा लागणार आहे.
आणि त्यासाठी आपल्याला अधिक नेटानं काम करावं लागणार आहे. भले आपण कोणत्याही चळवळीच्या कोणत्याही अंगानं पुढे जात असू, पण आपल्याला हातात हात घालून काम करावं लागणार आहे. ही माणुसकी, हे संविधान, ही मूल्य व्यवस्था आपल्याला पुढे न्यायची आहे. पुन्हा एकदा मी लोकशाहीर आदरणीय सदाशिवजी नारनवरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद. जय भारत. मारुती शेरकर सर, खरं तर मला शेरकर सरांनी इतकी मदत केली, म्हणजे प्रत्येक शब्दाला, म्हणजे खरंच ते इतके बिझी असतात तरी पण मी त्यांना प्रत्येक कॉलला त्यांनी माझा रिस्पॉन्ड केलेला आहे. आणि मला इतकी म्हणजे एक असते ना एक मदत, आणि एक असते जी अशी मदत शब्दांची आणि भावनांची मदत, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. ती मदत मला शेरकर सर नेहमीच करत आलेले आहेत. आणि एक योग्य वाट मला दाखवण्याचं, जिथे जिथे मला असं वाटलं की मी चुकतेय, मी तिथे शेरकर सरांना सांगते मी चुकतेय का सर, ते बरोबर मला मार्गदर्शन करतात. आणि खरंच, आणि आजचा कार्यक्रम खरं तर असा झाला आणि सगळ्या वक्त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की सर्वांगाचं कान करून मी ऐकलं. आणि एका वक्त्याला किंवा एका कलावंताला एक चांगला श्रोता होणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी त्याला सर्वांगाचं कान करून ऐकावं लागतं. तर सगळे इथे जे बोलले ते एक चांगले श्रोते पण आहेत, जे वक्ते आज आपल्याला लाभलेले होते. खरं तर थकून गेलो तरी फुलांचा अजून हे का, अजून गारे, अजून गारे, अजून काही. तर हे असं ऐकतच राहावंसं वाटणारं आजचा कार्यक्रम झाला आहे. पण एक पूर्णविराम दिल्याशिवाय आपण नवीन वाक्याची सुरुवात करू शकत नाही. त्यामुळे आपण इथे विराम घेणार आहोत. आणि मी आदरणीय भाऊरावजी गोंडोळे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं, कृतज्ञता व्यक्त करावी. अनम्यूट करा. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. भाऊराव गोंडोळे सर. शिवाजी दादा, उद्याच्या कार्यक्रमाचं जरा सांगता का तुम्ही थोडं? हो हो. आभार प्रदर्शन झाल्यानंतर बोल. नंतर का? हो. हा बोला भाऊराव. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाला स्वतः माझे अभिवादन. दिवंगत शाहीर व सदानंद भजन मंडळाचे संस्थापक सदाशिवजी नारनवरे यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी आणि माझ्या परिवारातर्फे आदरांजली अर्पण करतो. मित्र, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मान्यवरांनी सर्वच नारनवरे साहेबांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. मी फक्त आभार प्रदर्शन करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. मित्र, मिशन माणुसकीच्या अंतर्गत आज स्मृतिशेष लोकशाहीर व सदानंद भजन मंडळाचे संस्थापक आदरणीय दिवंगत सदाशिवरावजी नारनवरे यांच्या स्मृती दिनाच्या औचित्य साधून आदरांजलीच्या कार्यक्रमात परिवर्तनवादी चळवळीत शाहिराची भूमिका या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आणि सुप्रसिद्ध लोकशाहीर माननीय संभाजीदादा भगत हे लाभले. त्यांनी परिवर्तनवादी चळवळीत शाहिराची काय भूमिका वठवली शाहिरांनी, त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला जो वेळ दिला आजच्या कार्यक्रमात, त्यांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच माननीय विशेष अतिथी म्हणून लाभलेले लोककला अकादमी मुंबई विद्यापीठाचे संचालक माननीय डॉक्टर गणेशजी चंदनशिवे साहेब यांनी शाहिराची चळवळीत काय भूमिका होती असे सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. तमाशाच्या माध्यमातून शाहिरांनी कशा प्रकारच्या
आपली भूमिका वठवली हे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केली. त्याबद्दल त्यांनी जे वेळ दिला त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय प्रमुख वक्त्यामध्ये नारनवरे साहेब यांच्या सोबत चळवळ केली असे आणि कवी मंडळात त्यांनी ज्याच्याशी सहभाग दिला आणि ते सुद्धा आज कवी आहेत असे माननीय मनोहररावजी दुपारे साहेब यांनी सदाशिव नारनवरे यांच्या कार्याविषयी चांगली माहिती दिली. तसे त्यांचे कार्य समाजासाठी भजनाच्या माध्यमातून कसे केले, कसे होते हे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच सदानंद भजन मंडळाचे आणि त्यांच्या नारनवरे साहेबांच्या गावामधले जे खेड्यामध्ये राहतात होते त्यांच्या गावातीलच एक गायक, उत्कृष्ट असे गायक आहेत त्यांचे भजन मंडळाचे असे माननीय महिपालजी मडके यांनी सुद्धा नारनवरे साहेबांनी भजनाच्या माध्यमातून बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या माध्यमातून विचार समाजात केलेला प्रचार याबद्दल विचार मांडले. त्यानंतर शाहीर असताना त्यांनी आपल्या तमाशाच्या माध्यमातून जे कलापथक होतं त्याच्या माध्यमातून केलेले कार्य सुद्धा त्याने सविस्तर वर्णन केलं. त्या सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. दुसरे जे वक्ते होते गायक होते नानकजी खोब्रागडे, ते परसोळीचे होते परंतु ते काही कार्याने येऊ शकले नाही, तरी त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम ज्यांनी व्यवस्थितपणे राबविण्याकरिता मेहनत केली असे मिशन माणुसकी यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी मदत केली. परत त्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंददादा नागरे यांनी कार्यक्रमाबद्दल प्रास्ताविकेतून नारनवरे साहेबांनी केलेल्या कार्य याच्यातून प्रास्ताविकेतून त्यांनी सादर केले, त्या सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच बाबासाहेबांनी सांगितलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 तत्वावर उत्तम प्रकारे कविता सादर केल्या अशा त्या मिशन माणुसकीचे दूत माननीय औषमती शालिनीताई औषार यांनी समतेवर कविता सादर केली. तसेच मालाताई मिश्राम यांनी स्वातंत्र्यावर त्यावर आपले विचार कवितेतून मांडले. त्याचप्रमाणे औषमती अनिताताई कांबळे नाशिकवरून त्यांनी बंधुत्वावर कविता सादर केली. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर छायाताई शिरसाट यांनी न्याय या विचारावर त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्याबद्दल मी त्या सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. या उत्तम कार्यक्रम पार पाडत आहे त्या कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन केले त्या दिवंगत सदाशिवजी नारनवरे यांची साहेब यांची नात आहे ती कुमारी ऐश्वर्या गजबे. ह्या छान प्रबोधनकारी आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आशीर्वाद देतो की ती सदाशिवरावजी नारनवरे साहेब यांचे कार्य पुढे ती पूर्ण करील अशी मंगल कामना व्यक्त करतो आणि तिला परत आशीर्वाद देतो. या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात व्हिडिओद्वारे ज्यांनी सहभाग दर्शविला, कार्यक्रम बघितला, या सर्व उपस्थितांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर औषमती तेजस्विनी उके यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता सादर केली, तिचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप माननीय मारुती शेरकर या साहेबांनी समारोपीय भाषण व्यक्त केलं, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. मित्र, नारनवरे साहेब एक माझे जवळचे नातेवाईक होते, माझे दाजी होते. त्यांच्याबद्दल मी जास्त वेळ बोलत नाही, परंतु त्यांचं 1-2 ओळीत मी त्यांचं केलेलं काव्य आपल्या समोर सादर करतो. त्यांचं आज जे काव्य होतं ते त्यावेळची आज चळवळीच्या माध्यमातून ते आज खरं होत आहे. त्यामध्ये म्हणत होतं ते, कोण समाजाचा गाडा नेईन पुढे, बोल रे भीमराज आयुष्य माझे थोडे,
कोण समाजाचा गाडा नेईन पुढे. शिला विना शिकलेले जरी झाले समाजात, तेच करतील माझ्या दीन दुबळ्याचा घात. शिला विना शिकलेले जरी झाले समाजात, तेच करतील माझ्या दुबळ्याचा घात. कारण बाबासाहेबांनी एका भाषणात म्हटलेलं होतं. अरे चलो हॅलो, येतो आवाज? म्हटलेलं होतं बाबासाहेबांनी की भाषणात का की शिकलेल्या लोकांनीच मला धोका दिला. त्या बोलावर या नारनवरे साहेबांनी एक गीत लिहिलेलं होतं. तेच गीत आपल्या समोर मी आता बोललेलो आहो की शिलाविना शिकलेले जरी झाले समाजात, तेच करतील माझ्या दिनदुबळ्याचा घात. त्यावेळेस नारनवरे साहेबांनी गीत सादर करून आज ते खरं ठरत आहे. तेव्हा मी सर्वात शेवटी परत एकदा नारनवरे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहतो आणि मी माझं लांबलेलं आभार प्रदर्शन समाप्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. आश्चर्य, शेवटी एक निवेदन करावं असं वाटतं. उद्या अतिशय एक छानचं प्रशिक्षण आहे आणि कार्यकर्त्यांसाठी जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणासाठी प्लीज आपण म्यूट करा की. हो, बंधू बोला. हा बंधू बोला. हा उद्या एक प्रशिक्षणाच्या संदर्भात एक आयोजन केलेलं आहे. त्या प्रशिक्षणासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ते फेसबुक आणि झूम वर आयोजित केलेलं आहे. तर त्या प्रशिक्षणासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ज्या ठाण्याचा आहे विषय अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. जादू टोणा विरोधी कायदा या संदर्भातचा जो विषय आहे तो विषय उद्या चर्चेला जाणार आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट तृप्ती पाटील आहेत, त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्या ठाण्याच्या आहेत. तर आपण नक्की उपस्थित राहावे. जादू टोणा विरोधी कायदा व त्याची अंमलबजावणी यावरती त्या प्रशिक्षण आपल्याला देणारे, त्या मार्गदर्शित करणारे. तर नक्की उपस्थित राहावे. धन्यवाद. आश्चर्य. अतिशय महत्वाचं निवेदन शिवाजी मामांनी केलेलं आहे. आपण नक्कीच उपस्थित राहावं आणि माणुसकीच्या शाळेत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल किंवा माणुसकीच्या शाळेत सहभागी होण्यात आपण इच्छुक असाल तर आपले नाव आणि नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकावं किंवा मग फेसबुक पेजला फॉलो करावं. मिशन माणुसकी नावाचं फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो करावं. म्हणजे तुम्हाला तिथे गुगल फॉर्मची देखील लिंक मिळेल. तर आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने खूप चांगला झालेला आहे, यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि मी भाऊरावजी गोंडोळे जे मामाजी आहेत त्यांचे देखील आभार मानते की त्यांनी आभार प्रदर्शन केलं. आणि शेवटी ना एक किस्सा मला सांगायचा आहे. तर किस्सा असा आहे की माझे आजोबा म्हणजे सदाशिवराव आणि विचारवंत आहेत, एक नागपुरातले विदर्भातले एक मोठे विचारवंत आहेत भाऊ लोखंडे. मला वाटतं बरेच लोक ओळखत असतील त्यांना. तर भाऊ लोखंडे आणि सदाशिवराव हे एका कार्यक्रमाला होते आणि स्टेजवर होते. तर भाऊ लोखंडे हे अतिशय टिपटॉप म्हणजे अगदी टाय कोट पॅन्ट वगैरे असे छान पेहरावात गेले होते आणि सदाशिवराव मात्र धोतर घालून, ते धोतर नेसून आणि ते सदरा असतो, कुर्ता असतो ना, ते तसं घालून गेले होते. तर त्यांना म्हणजे भाऊ लोखंडेंनी विचार केला की हा धोतरवाला माणूस काय बोलणार आहे इथे, काय त्याला कळत असेल, 2-4 शब्द बोलेल गावठी भाषेत आणि जाईल. तर आधी सदाशिवरावांचं भाषण झालं आणि सदाशिवरावांचं भाषण झाल्यानंतर जेव्हा भाऊ लोखंडेंनी भाषण केलं
तेव्हा भाऊ लोखंडेंनी आपल्या भाषणात म्हटलं की अरे मी तर विचार केला होता की हा धोतरवाला माणूस काय सांगणार आहे, याला काय कळतं, आपल्या गावंढळ भाषेत 2-4 शब्द बोलेल काहीतरी, जेवढं त्याचं वाचन असेल तेवढं. पण या माणसाचं वाचन आणि या माणसाचं विचारांची खोली, विचारांची रुंदी, विचारांची लांबी इतकी मोठी आहे, इतकी वास्ट आहे की मला गप्प राहायला झालं, मला काही सुचलंच नाही की काय बोलावं याबद्दल. आणि मग त्यांनी भाऊ लोखंडेंनी त्यांच्याबद्दल, सदाशिवरावांबद्दल लोकमत पेपरला एक लेख दिला होता, जो पूर्ण लेख, पानभर लेख त्यांनी सदाशिवरावांवर लिहिलेला होता. तर कदाचित 2000 किंवा 2001 मध्ये तो लेख लिहिलेला गेला होता. तर असे प्रतिभावंत व्यक्ती सदाशिवराव होते. तर मला हा किस्सा सांगायचा होता. बाकी कार्यक्रम इतका सुंदर झाला की एखाद्या मदिरा भक्ताला चषकातील मदिरा संपल्यावर जसं वाटतं ना की मला अजून हवंय, तसं कार्यक्रमाबद्दल वाटतं की अजून हवंय. पण आपण थांबूया आणि कार्यक्रम इथे संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते. जय भारत. जय भारत सर्वांना. जय भारत सर्वांना. जय भारत.